चला पंच लगेच सामन्याला सुरुवात करा. उशीर होतोय. 15 मिनिटाचा अवधी असेल पहा. दामनवाडी संघ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाले पाहिजे. टाइम अलर्ट असेल याकडे देखील लक्ष असू द्या. आणि तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. घर बसल्या ही स्पर्धा पाहतात आपलं देखील स्वागत आहे. पहिलाच बॉल इथून डावाची सुरुवात केली जाते. शेवटच्या क्षणी जर का आपण पाहायला गेलो तर इथून चेंडू अडवला जातो. अगदी पहिला चेंडू रिलीज केला होता. इष्टांच्या मागे थोडंसं खराब शतरक्षण पाहायला मिळालं होतं. एका धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं संघिक अकाउंट ओपन केला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना येरमाल संघ आपण पाहतोय. या परिसरामधील एक चांगला संघ आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय अगदी पाहुणा संघ धामणवाडी. दोन संघांमध्ये ही लढाई आपण पाहतोय. 4 षटकांचे सामने. टाइम अलर्ट असलेला याकडे देखील लक्ष असू द्या. धामणवाडी संघ स्पीडअप घ्यायचं आहे, कॉपरेट करायचे. आज या स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी रमेश कडाळीला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळतो. अगदी खोलात टाकलेला चेंडू जर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न सुरेख केला होता. इथून जर आपण पाहायला घेतो इष्टांच्या मागे चांगलं शतरक्षण पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पॉडीवरती आदळला होता आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती गोलंदाजाचा बोलबाला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती फक्त 2 धाबा खर्च केल्यात. षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. एका 2 मोठे फटके आले तर चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्या वेळी पॉवर प्लेचं षटक असतं त्यावेळी मात्र फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात. यावेळी पहा चांगली गोलंदाजी केली जाते. 3 चेंडूंचा सामना झालाय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात. लगातारचे 2 चेंडू डॉट फेकले जातात. वेगवान चेंडू रिलीज केले जात आहेत. फलंदाजाला आपल्या गोलंदाजच्या तालावरती अगदी नाचवले जात आहेत. फलंदाजीवरती आपण जर का पाहायला गेला प्रवीण सप्रा सोबतीला परेश वाराला पण पाहतोय. 2 फलंदाज खेळपट्टीवरती. ओपनर ब्लास्टर टीम एरमाल संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार या रमेश. यावेळी रमेशचा चेंडू आपण पाहतोय. बॅटची कडा लागली होती. इष्टांच्या मागे नोमॅन स्टँडला चेंडू लँड झाला. सेकंड स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली जाते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजाला रोखलं जातोय. प्रकाश तटाळ सर्कलच्या बाहेर अवघे 2 शतरक्षक आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये आणि त्यामध्ये खरं तर गोलंदाजीचा दादागिरी पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. भरपूर चांगला वेग देखील आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच कारणास्तव मात्र फलंदाजाला रोखलं जातोय. हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. अगदी क्रीजवरती चेंडू राहिला जातोय. शतरक्षक आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडूला अडवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून मात्र अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. धामणवाडी संघाचा विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजीमध्ये सातत्याने या संघाला आपण पाहतोय आणि इथून मात्र त्या रीतीची गोलंदाजी देखून दाखवून दिली जाते. रमेश कडालीच्या माध्यमातून वेगवान चेंडू रिलीज केला होता. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिला संपला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना एरमाल संघ पोहोचलाय फक्त 3 या आकड्यावरती. टीमची टोटल धावसंख्या फक्त 3 वरती. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. ज्या अनुषंगानं पहिलं षटक रमेश कडाळीनं हाताळलं होतं. फलंदाजांना पूर्णपणे रोखलं होतं. आपल्या गोलंदाजच्या तालावरती फलंदाजांना नाचवलं होतं. परेश सोबतीला प्रवीणला आपण पाहतोय. नवीन गोलंदाज रुपेश कडाली सोबतीला चांगली गोलंदाजी केली जाईल का अगदी ज्या अनुषंगानं पहिलं षटक मॅनेटर पॉवर प्लेचं रमेशनं फेकलं होतं. अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाईल का आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. अगदी आजच्या दिवसांमध्ये आमच्या समेत स्वप्नील हवाली यांचा गोड आवाज, त्याच नंतर करंबेली गावाचा सुपुत्र अर्थात त्याचा
प्रकाशजी भगत यांचा देखील गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचनंतर देहरंग परिसरामधील एक गोड आवाज अर्थातच सूरज वाघ यांना देखील आपण ऐकूया. आजच्या दिवसामध्ये दमदार स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून भरवली गेली आहे. मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा. पण या स्पर्धेकडे सातत्यानं प्रकाश पाहिलं जातं. मात्र आज त्या स्पर्धेचा चौथा दिवस आपण पाहतोय. वेगवान चेंडू फेकला होता. हलंद कार्पेट आपण पाहतोय. मिड विकेटला शतरक्षक तैनाती, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी अचूक होती. कलेक्ट चांगलं करता आलं नाही. तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षित आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. 2 धावेनं 5 वरती पोहोचला जातोय. 4 षटकांचा सामना. 45 ते 50 बनवाव्या लागतील. दामनवाडी संघाची फलंदाजी चांगली आपण अनेक मैदानावरती मित्रांनो प्रकाश पाहिल्या. या मॅच मध्ये या सामन्यामध्ये कुठल्या रीतीने केली जाईल हे देखील पाहणं आता तितकाच महत्वाचं आपल्याला ठरेल. हलंद कार्पेट पुन्हा एकदा पॉइंटला चांगलं शतरक्षण केलं जात आहे. अगदी शतरक्षकाच्या माध्यमातून फेकी अचूक होती. मात्र तोपर्यंत फलंदाज अगदी आपल्या क्रीजवरती सुरक्षित पाहायला मिळतोय. एक सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. मोठाले फटके येत नाही आणि त्यामध्ये मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिला जातोय. धावा मात्र कशा येऊत, मात्र धावा येणं महत्वाचं आहे हे दाखवून दिलं जातं एरमाल टीमच्या माध्यमातून. दशरथचा संघ आपण पाहतोय. मात्र या मॅच मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण दामनवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. पुलर लेनचा बॉल होता. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक येतोय. जयेशला आपण पाहतोय तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 6 ते आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. रुपेशच्या षटकातील अगदी 2 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 4 चेंडूंमध्ये गोलंदाजानं 4 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरात जरूर पाहायला मिळतील. त्या अनुषंगानं पहिलं षटक रमेश कडालीचं आपण पाहिलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र पुन्हा एकदा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाज रुपेश कडालीच्या माध्यमातून रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्याकरिता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बबन पारधी सरांना पण पाहतोय. स्पेरल एक पंच नरेश चौधरी सरांना पण पाहतोय. तितकंच दमदार कार्य त्याच्या माध्यमातून राहिलं. एवढी मोठी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे स्वप्नील. मात्र त्यांची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अविनी चांगला चेंडू रिलीज केला जातोय. गुडलेस स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातोय. थोडीशी उसळी पाहायला मिळते. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय षटकामध्ये. शेवटचा बॉल इथून पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामधील चांगली गोलंदाजी राहिली जाते रुपेश कडालीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये देखील रमेश कडालीनं आपल्या गोलंदाजाचा बोलबाला जरूर पाहिला होता आणि अगदी पुन्हा एकदा फलंदाजाला याही षटकामध्ये रोखले जातात. शेवटचा बॉल षटकातील. अगदी गुडघा वाकवत प्रयत्न केला होता फटका सजवण्याचा, मात्र फटका फसला जातोय. अपयश ठरला जातोय. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 संपला जातोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना येरमाल संघ पोहोचला 8 या आकड्यावरती. चला दामनवाडी संघ टाइम अलर्ट असेल आपल्याकडे. ड्रिंक्स ब्रेक. पाणी पिऊन घ्या आणि लगेच शतरक्षण सजवा.
एस पंच टाइम अलर्ट असेल. एस थँक्यू. धामणवाडी संघ आपल्याकडे टाइम अलर्ट असेल. याकडे देखील लक्ष असू द्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. गोलंदाजी मार्कवरती अशोक आलाय. गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये जर स्वप्नील आपण विचार केला 3 धाबा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये जर आपण पाहिला रुपेश कडाळेनं हाताळलेलं षटक फक्त आणि फक्त 4 धावसंख्येचं होतं. टीमची टोटल धावसंख्या 7 या धावसंख्येवरती पोहोचल्या. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पुलर लेनचा होता. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. परेशनं ठोकलाय. परेश ब्रांड षटकार. थँक्यू. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू इथून घेतला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून चेक केला जाईल. इथून निश्चित स्क्रीनवरती ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवला जातोय. आणि इथून तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू रिलीज केला होता. अगदी फुलर लेनचा बॉल होता आणि त्याच नंतर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं होतं. आणि इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू इथून संपला जातोय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जातोय आणि तो रिव्ह्यू इथून गमावला जातोय. स्वप्नील. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाज आपण पाहतोय अशोक कडाली. पुन्हा एकदा तेज रिझन टार्गेट केला जातोय. हा ट्रॅकर होता त्याला पुल केला. पुल इन सक्सेसफुल. लगातारचा दुसरा तडाखा परेशनं ठोकलाय. हा सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आल्या आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. मागील 2 षटकावरती गोलंदाजाचा बोलबाला आपण पाहिला होता. मात्र या षटकावरती फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्या आणि त्याच नंतर मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. इथून मात्र गोलंदाज आपण पाहतोय अशोक कडालीच्या माध्यमातून डॉट चेंडू फेकला जातोय. रुपेशनं फेकलेलं षटक 4 धावसंख्येचं होतं. त्याच नंतर आपण पाहतोय रमेशनं फेकलेलं षटक 3 धावसंख्येचं होतं. या षटकावरती आक्रमण केले जात आहेत. 40 ते 45 धावा बडबाबा लागतील एरमाल टीमला. पहा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडला. थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाज तयारी. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपल्या गोलंदाजच्या तालावरती आता फलंदाजाला नाचवला जातोय. ज्या अनुषंगाने आपण पाहतो प्रकाश बॅक टू बॅक 2 षटकार आले होते आणि त्याच नंतर पुन्हा एकदा अगदी आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय फलंदाजांना. 2 डॉट आल्या. पुन्हा एकदा फुल टॉस होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. स्वेरलग्रा क्षेत्ररक्षक राजूला पण पाहतोय. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र 2 धावा. नो बॉल. हाईट फॅक्टरचा नो चेंडू इथून फेकला जातोय आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे माग केले जाते हाईट फॅक्टर साठी. आणि इथून जर आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहिलं जाईल चेंडू कुठल्या रीतीने हाताळला होता गोलंदाजानं. माथेरान संघाचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे. सचिन निलेबड माथेरान संघ अजय बसमाचा ए पोल मधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वेळेवरती दाखल झालाय. स्वागत आहे माथेरान संघाचं. कॅप्टनला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती मात्र इथून सामना पाहायचा आहे. तुमचं स्वागत आहे. हाईट फॅक्टर साठी निश्चित रिव्ह्यू घेतला होता. चेक केला जातोय. अगदी जर आपण पाहायला गेला तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू फेकलाय. हाईट फॅक्टरचा नो चेंडू फेकला जातोय. अजून एक फ्रीडची संधी असेल फलंदाज परेश वारेला आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधनं लगातारचे 2 षटकार. बराच उशीर मैदानाच्या आतमध्ये शांत होता आणि आता त्याच्या बॅट मधनं धावा पाहायला मिळतात. टप्पा पडला. थोडासा आउटस्पिन आहे. संपाय सिग्नल. इथून मात्र षटक क्रमांक 3 संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एरमाल संघ पोहोचलाय 22 वर. चला कॉपरेट करा. स्पीडअप घ्यायचे पहा धामणवाडी संघ. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. ती 12 मिनिटं झाले. 3 षटकं संपलीत.
स्पीडअप घ्यायचे. चला शेवटचं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावरती रवी कडाळीला आपण पाहतोय. अगदी कडाळी बंधूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धामणवाडी संघाच्या माध्यमातून जर का आपण पाहायला गेलो प्रकाश, सर्व कडाळी आडनावाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. मात्र जोपर्यंत आपण टीमची टोटल धावसंख्या 22. अगदी 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 6 चेंडू मध्ये कुठल्या रीतीने आता गोलंदाजी केली जाईल याकडे दामणवाडी या टीमच्या पाठीराख्याच्या नजरा. रवी आलाय गोलंदाजी मार्क वरती. रवीचं अंतिम षटक आपण पाहतोय. रवीचा हा पहिला चेंडू, पंचांचा इशारा आहे वाईड बॉल. पहिला चेंडू उजव्या इशा बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अभ्यंतर एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 23 वरती पोहोचला जातोय. आता स्ट्राईक इन वरती सलामीवीर प्रवीण सप्राला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून अगदी 5 धावा जरूर बनल्या गेल्यात. आणि एका साईडला आपण पाहतोय परेश वारा, त्याच्या बॅटमधून तब्बल 15 धावा बनल्या गेल्यात. टीमची टोटल धावा संख्या 23 वरती पोहोचलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात या. तिकडे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. पैकी अचूक आली होती. कनेक्ट तितकाच दमदार राहिला होता. तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षित पाहायला मिळतोय. 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. 25 वरती पोहोचला जातोय. षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर 5 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आल्या तर चांगली रणनीती प्रकाश पाहायला मिळेल. यासारख्या सिंगल डबल आल्या तरी देखील धाबा मित्र म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतील. 35+ धाबा निश्चित पाहायला मिळतील. मात्र फलंदाजी त्या अनुषंगाने केली जाईल का, आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. खोलात टाकलेला चेंडू, अगदी जड मध्ये चेंडू रिलीज केला जातोय. चांगला चेंडू फेकला जातोय. डॉट बॉल येतोय. याही षटकामध्ये कमबॅक केलं जात आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या 2 षटकांमध्ये प्रकाश आपण पाहिलं होता. रमेश कडाळेनं हाताळलेलं षटक 3 धावसंख्येचं होता. रुपेश कडाळीनं फेकलेलं षटक 4 धावसंख्येचं होता. आणि त्याचनंतर अशोक कडाळीचं षटक आपण 15 धावसंख्येचं पाहिलं होतं. आणि या षटकावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धाबा अद्यापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज अशोकनं पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला. पुन्हा एकदा आउट स्पिन पाहायला मिळतोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू रिलीज पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या ऍक्शन जर का आपण पाहायला गेल्या तर भरपूर चांगली पाहायला मिळतोय. आणि फलंदाजांना अगदी फसवला जातोय. आपल्या गोलंदाजच्या तालावरती फलंदाजांना नाचवला जातोय. वारंवार डॉट चेंडू खेळले जात आहेत. परेश वाराला आपण पाहतोय. सोबतीला प्रवीणला आपण पाहतोय. सलामीला आलेले फलंदाज अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र पुन्हा एकदा रडपमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. गोलंदाज रवीला आपण पाहतोय. शेवटचं षटक फेकत असताना याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी रवी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला डाव इथे मात्र खेळत असताना 35 ते 40 बनवाव्या लागतील. टीमचे टोटल 25 वरती पोहोचला. षटकातील अजूनही जर आपण पाहायला गेलो तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या. मात्र 1-2 मोठे फटके आल्या तर 30+ धाबा बनल्या जातील. खोला टाकलेला चेंडू अजून एक आपण पाहतोय. मात्र पंच आमच्याकडे वळतात. वाईट बॉल. डाव्या इष्टच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त 1 धाव. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 26 वरती पोहोचला जातोय. या षटकामध्ये आज जास्तीत जास्त अभ्यंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवीला आपण पाहतोय. अगदी पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अभ्यंतर चेंडू जरूर या षटकावरती अद्यापर्यंत 2 फेकलेत. त्यामध्ये गोलंदाजी चांगली राहिली जाते. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक खूप लांबवरचा प्रवास करतोय. येणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्व्हर्ट केल्या जात आहेत. 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावपलकीवरती 28 वरती पोहोचला जातो. अंतिम या षटकातील जर आपण पाहायला गेलो अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स या. मात्र 2 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्या तर चांगली रणनीती पाहायला मिळेल. मात्र इथून 1-2 डॉट बॉल आला तर मात्र धावसंख्येला मात्र ब्रेक लावला जाईल. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात या. चुका पाहायला मिळतात. एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेसाठी ठोकला जातोय. फलंदाज आपण पाहतोय प्रवीणच्या बॅटमधून चौकार. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. त्यावरती केलाय बार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही या. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी शेवट गोड केलं जातं. षटकार आलाय.
षटकाराच्या मदतीने संघ पुढे माटसर केले, धावपलकेवरती जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. पहिला डाव इथे संपला जातो आणि पहिल्या डावामध्ये एरमाल संघ पोहोचला 38 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू विजय करतात बनवायच्या 39 धावा. मी थांबतोय, तुम्ही पाहत राहा. जे वागेश्वर चषक धमाका ग्रामस्थ मंडळ चषक खैरवाडी 2025-26 पर्व. सामन्याला इथून सुरुवात होईल. फलंदाज लगेच पाठवा धामणवाडी संघ. धामणवाडी संघ आपण फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मायक्रोफोन वरती जोडले जातील. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती आमच्या समेत जोडले जात आहेत. स्वप्नील जिहाबाली, दबाईचा वांगणे बेकरा. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व लाडके क्रीडा रसिक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जे वागेश्वर धमाका 2025 शानदार पर्व आपण पाहतोय खैरवाडी नगरीमध्ये. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या हाफचा खेळ समाप्त झाला, पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय यरमाल टीमला बनवलं गेलं 38 धावा, 39 धावेचं लक्ष ठेवलं आपण पाहतोय धामणवाडी टीमच्या समोर. तर दोन्ही टीमला विनंती असेल की स्पीडअप करायचं आपण पाहतोय. यानंतर आपण पाहतोय सामना आपल्याला पाहायला मिळेल विजयी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वागेरा ब या दोन संघादरम्यान आपल्याला सामना जरूर पाहायला मिळेल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रेग्युलर कॉल आपण सुरुवात करणार आहोत. धामणवाडी संघ आपल्याला हा अंतिम कॉल असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करायच्या. दोन्ही टीमला देखील विनंती असेल स्पीडअप घ्यायचा, जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही संघाला अंधाराचा सामना करायला लागणार नाही. ज्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं काल देखील फार उशीर झाला, कारण त्याचं आपण जर का कारण पाहिलं सुरुवातीचे 2 सामने भरपूर वेळ खर्च होतो आणि त्या कारणास्तव मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा अडथळा निर्माण होता आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झाली आपण पाहतोय. रमेश कडाळे आणि त्याच्या साथीला आपण पाहू शकाल गणेश आंबीर, अतिशय विस्फोटक फलंदाज
त्याची गोलंदाजी पहिल्या आपमध्ये आपण पाहिली, जबरदस्त पहिले षटक फेकलं होतं, अवघ्या 3 धावा दिल्या होत्या. तिसरा आणि चौथ्या षटकामध्ये जी काय बॅटिंग केली अप्रतिम आपण पाहतो आणि तिथून एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहिला. पहिला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, पहिला सामना अंतिम चेंडूपर्यंत रंगला होता. अंतिम एक चेंडूमध्ये 6 धाबींची गरज असताना 2 चेंडू वाईट फेकले. त्यानंतर एक चेंडू 4ची गरज असताना अनिल निरगुडाने ठोकलेला चौकार आणि त्यानंतर मिळालेला विजय आणि परास्त केला आपण पाहतोय. षटकार मारला होता आणि त्या ठिकाणी परास्त केलं होतं चिरवली टीमला. मात्र जाऊया वर्तमान लढतीकडे, ज्या ठिकाणी टाइम अलर्ट राहील, दोन्ही टीमला विनंती असेल यावेळेस मात्र स्कोरर मित्र रामदास उघड्याच्या माध्यमातून टाइम सेट केले जाते. पहिला चेंडू जसा पडेल तसं मात्र टाइम चालू होईल आणि इथून मात्र 4 षटक आपल्याला कंपल्सरी 20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. सामन्याला सुरुवात होईल आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस सजल प्रवीण सप्रा संघाचा प्रमुख अस्त्र. यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू कमालीचा फटका ऑन साईडला, मात्र गॅप भरपूर मोठ्या सर्कलचं रिंगण तोडला, एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंगनला क्लिअर करत हा पहिला संघर्षाचा दमदार चौकार. चौकार आपण पाहिला आणि चौकाराच्या साहाय्याने डाबाची सुरुवात केली. म्हणजे सामना कुठे का होईना रफ अँड टफ होईल, मात्र शंका नाही. मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करणं देखील फार गरजेचं राहील. यरमाळ संघ याच परिसरातील एक चांगला संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट आपल्या त्यावरती चपराक अप्रतिम आपण पाहतो, अप्परकडचा सुंदर फटका आणि तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षणामध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट झाले आपण पाहतोय. कारण सातत्याने एक चुकी आपल्याला भरपूर काही सांगून जाते. जेल टिपणं फार गरजेचं होतं. जेल टिपला असता तर गणेश सारखा फलंदाज बाद झाला असता, 2 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र तसे घडलं नाही. रामदास मागच्या सामन्याचा आपण जर का विचार केला चिरवली संघाने सोडलेले चौकार, फेकलेले एक्स्ट्रा चेंडू आणि त्यानंतर मात्र सामना परास्त झाला आणि इथून पाहावं लागेल यरमाळ विपक्ष धामणवाडी या 2 संघादरम्यान एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू गणिक आपण पाहिल्या गेल्या फलंदाजाचा बोलबाला आणि त्यानंतर हा तिसरा चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व गाजवत असताना हा डॉट चेंडू. संघाची धावसंख्या यावेळी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा राऊंड विकेटना यावेळेस मात्र सुंदर फटका, मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि इथून मात्र स्वतःच्या पॉलोत्रीमध्ये चेंडू पकडला गेला आणि पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय यावेळेस गणेश आंबेरच्या स्वरूपात यावेळेस 6 अंकावरती. अद्यापर्यंत आपण पाहिल्या गेले 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डगाडूमध्ये अर्थातच खेळाडू कक्षामध्ये प्लेअरला देखील विनंती असेल, जो कोणता नेक्स्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवणार असणार त्याला मात्र सज्ज रेडी ठेवायचं, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. आपण पाहिल्या गेल्या पहिला धक्का, पहिला करारा झटका लागला गेला आपण पाहतो यावेळेस गणेश आंबेरच्या स्वरूपात, ज्या गणेश आंबेरनं पहिला चौकार ठोकला होता. धामणवाडी संघाचा विचार केला गेला, बदलापूर विभागातून हा संघ इथपर्यंतचा प्रवास कापलाय, म्हणजे चांगला खेळ करणं देखील त्यांच्याकडून अपेक्षित राहील. अद्यापर्यंत संघाचा सर सेनापती रमेश कडाळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मात्र विजयाच्या समेत जाईल. मात्र तसं घडेल का हे मात्र येणारा वेळ सांगून जाईल. आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात षटकाराने करून दिले फलंदाज रुपेश कडाळेच्या बॅटमधून हा शानदार षटकार. या 6 धावेनं संघ पुढे सरकला आपण पाहतोय तब्बल 12 अंकावरती. 39 धावा वाचवायच्या असतील तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं देखील फार गरजेचं राहील. आपण पाहतोय समोर गोलंदाज प्रवीण सप्रा संघाचा प्रमुख अस्त्र, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये मात्र हाणामारी केली जाते. इथून कमबॅकिंग करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. मॅच बॉल आल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या चेंडूवरती षटकार लगावला आपण पाहतोय फलंदाज रुपेश कडाळीना, असं वाटलं होतं सलामीचा फलंदाज गणेश आंबीर बाद झाला, थोडंसं दडपण निर्माण होईल, मात्र तसं घडलं नाही. कारण आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात षटकाराने करून दिल्या, म्हणजे फार चांगली बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आपण पाहू शकाल, गॅप भरपूर मोठी, चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार, हा शानदार चौकार.
यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल धावपटल्यावरती लागले गेले 16 धावा, म्हणजे समीकरण सोपं होत झालं. आपण पाहतो येणारे 18 चेंडू आणि अवघ्या 23 धावसंख्येची गरज असेल, म्हणजे सामना एकतर्फी पाहायला मिळेल का पुन्हा एकदा एखादं कमबॅकिंग षटक मॅच मध्ये वापसी निर्माण करून देईल. तर बघा याच दरम्यान आपण पाहतोय गावदेवी रानसई यंदाच्या अंगामध्ये अतिशय इन्फॉर्ममध्ये असलेल्या संघ त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी समोर रमेश कडाळ्या सलामीसाठी आला होता, तब्बल 6 चेंडू नो स्ट्राईक एंडवरती उभ्या आपल्या साथीदाराचा खेळ पाहत राहिला आणि इथून मात्र स्ट्राईक मिळाल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती परेश वारा इथून मात्र पाहावं लागेल. फार कमी वयामध्ये अनेक खेळाडू या यरमाळ संघामध्ये फार चांगला खेळ करताना मात्र दुधारी तलवार रिवर्स अटेम्प्ट अतिशय सुंदर फटका. यावेळेस मात्र खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा रमेश कडाळीच्या बॅटमधून हा पहिला शानदार चौकार. म्हणजे लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली जाते. कमबॅक करणं फार गरजेचं राहील यरमाळ टीमला जर का मॅच मध्ये अस्तित्व निर्माण करायचं असेल तर. मात्र तसं घडेल का? यावेळेस मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि इथून मात्र जबरदस्त जेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन पहिला मोहरा गार्ड होईल आणि पहिला धक्का लागेल. आपण पाहतो यावेळेस धामणवाडी टीमला रमेश कडाळे बॅक टू द पवेलियन. बघा खेळाडू कक्षामध्ये धामणवाडी टीमला अंतिम कॉल असेल. आपण जर का बॅट्समन रेडी ठेवले नाही तर आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथून मात्र सहकार्याची अपेक्षा राहील दोन्ही टीमकडून, कारण भरपूर वेळ खर्च होतोय मॅचसाठी. आपण पाहायला गेला जवळपास आपण पाहायला गेला इथून मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 20 या अंकावरती अजूनही आपण पाहायला गेले 19 धावसंख्येची गरज असेल. रानसाई टीमचा बाहुबले करंजी लेंडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. सोशल मीडिया म्हटला तर एक फार चांगलं नाव या सातत्याने त्यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या रील्स अनेक चांगल्या व्हिडिओ बनवल्या जातात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. इथून मात्र बॅटची टॉप एज आणि इथून जबरदस्त झेल टिपला गेला. आल्या पावली माघारी पाठवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल. नंदू कडळीच्या मात्र पारेचा अंत. तर एक फार चांगलं नाव या, कारण सातत्यानं तळागाळातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून असतं. सातत्यानं अनेक क्रिकेटचे चांगल्या व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती टाकल्या जातात, जेणेकरून त्या खेळाडूच्या वाबा वावी ते खेळाडूचं नाव पुढे यावं त्या अनुषंगाने त्यांचा एक चांगला उद्देश असतो. मात्र यंदाच्या अंगामध्ये त्यांचा खेळ देखील तेवढाच चांगला आपण पाहिलाय. अतिशय इन्फॉर्ममध्ये असलेला सर्वाधिक यंदाच्या अंगामध्ये ट्रॉफी जिंकणारा संघ मी आवर्जून नाव घेईन गावदेवी रानसई संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या 5व्या क्रमांकावरती किरण कडाळीला आपण पाहतो अनुशायकवरती. सामन्यामध्ये रंग पुन्हा एकदा बदलायला सुरुवात झाली, मात्र परेश वारानं कमबॅक केलाय. यावेळेस मात्र सन्मान दिला. हलकेशी हाताने आपण पाहतोय मिडॉन गल्ली पॉईंट क्षेत्रामधून कव्हर पॉईंटचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर झोनला आपण पाहतो फलंदाज पाहिला होता, मात्र इथून फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. या सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेस जाऊन पोहोचले 21 या अंकावरती आणि इथून मात्र समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. अजून फक्त 18 धावसंख्येची गरज असेल. जर का यरमाळ टीमला आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल, विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल, तर संपूर्ण टीमला 100% देणं मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं राहील. कमबॅकिंग गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, जास्तीत जास्त डॉट चेंडू या रीतीने समीकरण आलं तर नक्कीच तसं पाहायला मिळेल. मात्र तसं घडणार नाही हे सांगितलं जात आहे. आपण पाहतोय धामणवाडी टीमच्या माध्यमातून हा ठोकलाय शानदार बिगेट षटकार.
जबरदस्त आपण पाहतोय सामना लवकरात लवकर फिनिश करण्याच्या इराद्यानं मात्र इथे बॅटिंग केली जाते. आता समीकरण सोपं झालं. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 27 धाबा धाव पडल्यावरती लागले गेले आणि अवघ्या 12 धावसंख्येची गरज असेल. दुसरं षटक अद्याप मार्गस्थ आपण पाहतोय परेश्वरा राऊंड विकेटना. यावेळेस मात्र सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अवधी होता 2 धाबेचा आणि 2 धाबा कंप्लीट झाले. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील संपला गेलाय. अर्थातच 12 चेंडूच्या अखेरीस आपण पाहतोय 29 धाबा धावपटले लागले गेलेत आणि समीकरण सोपं राहिलं. येणारे 12 चेंडू आणि गरज असेल फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची. यरमाळ संघ आपल्याला विनंती असेल इथून मात्र स्पीडअप घेणं फार गरजेचं राहील. 12 चेंडू 10 धाबा वाचल्या जातील का, हा विक्रम रचला जाईल का या स्पर्धेमध्ये, हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण संधी आपल्याला चालून येते त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. जर का आपण प्रामाणिक प्रयत्न केले मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपात यश आपल्याला लाभत असतं. मात्र त्यासाठी दशरथ वारा गोलंदाजी ट्रॅकवरती ज्या दशरथ वाराच्या नावाने संघ ओळखला जातो, आज पुन्हा एकदा संघाला ती ओळख प्राप्त करून देईल का हे पाहणे फार गरजेचं राहील. समोर बदलापूर परिसरातील आपण पाहतोय धामणवाडी संघ अद्यापपर्यंत वरचढ ठरत चाललाय. कारण केलेली चांगली सुरुवात त्यानंतर मात्र आपण पाहिलं गेलं संघ पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 12 चेंडू 10 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता मात्र विकेट किपर बीट झाला आणि तोपर्यंत गल्लीपण क्षेत्रामध्ये बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. आज खऱ्या अर्थानं आदिवासी टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे आपल्याला जरूर पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा बॉल मधील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पुन्हा एकदा आपण जर का पाहायला गेला पहिला सामना जरूर वाघेरा बस संघाने जिंकलाय, मात्र यामधून जिंकणारा संघ त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करेल. मात्र वाघेरा संघ देखील बाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट लढेल. यावेळेस मात्र सुंदर फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग रिझनला टार्गेट, चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागली जाते. शेवटच्या मुवमेंटला चेंडू मात्र अडवला गेला आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाब्याने संघ मात्र पुढे सरकेल. यावेळेस आपण पाहतोय 32 अंकावरती धावसंख्या जाणून पोहोचल्या. अवघ्या 7 धाब्यांची गरज असेल. 10 चेंडू आणि 7 धाबा या षटकातील हे 4 चेंडू डॉट फेकणं फार गरजेचं राहील. मात्र तसं घडेल का यावेळेस मात्र जेलची संधी आणि तशाच रीतीने समीकरण येईल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. पंचांचा फिंगर अप, फलंदाज बाद होईल. यावेळेस मात्र रुपेश कडाळ्या बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये निश्चय करायचा शेवटपर्यंत हार मानायची नाही. मात्र त्या रीतीने खेळ देखील करणं गरजेचं राहील आणि त्याच समीकरण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त चेंडू रिलीज केला. ब्लॉकॉलची सफर सरळ एष्ट्यांचा भेद आल्या पावली फलंदाज मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक लागेल. आपण पाहतोय यावेळेस 5वा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय धामणवाडी टीमला. आपल्याला विनंती असेल आपण भरपूर वेळ खर्च करतात. आपण जर का पाहायला गेला 12 चेंडू 10 ची गरज होती. आता समीकरण थोडस आपण पाहतो बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. दशरथ वारा अद्यापर्यंत मॅच मध्ये मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सामना अंतिम षटकामध्ये गेला ना तर नक्कीच सामन्यामध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल. कारण सातत्याने लो स्कोरिंग सामने रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे 2 चेंडू फार निर्णायक राहतील. आपण पाहतोय पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर, कमालीचा फटका, चेंडूला फेकून दिलंय मिडविकेटला 6 धाब्यांसाठी आणि यावेळेस स्कोर मात्र लेवल होईल. आपण पाहतोय आणि सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतल्या
आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल, अवघ्या एका धावसंख्येची इथून मात्र गरज असेल. आपण पाहतोय सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात रंग जरूर भरले होते येरमाळ टीमना, मात्र तर यशाला कुठे का होईना अपयशाला आपण पाहतोय. आणि इथून फलंदाज यावेळेस राजू कडाळीच्या बॅटमधून हा पहिला तडाखा म्हणजे धामणवाडी टीमना निश्चय केला. ज्याला बॅटिंग केली त्याने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागायचा आणि त्या इराद्याने बॅटिंग केली आणि इथून मात्र एस्टांचा भेद फलंदाज मात्र बाद होईल आणि सामना अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय चला स्पीडअप घ्यायचा येरमाळ संघ. अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी एका धावसंख्येची गरज असेल. खेरबडे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय ऐतिहासिक गुटिया यांना देखील विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलं आहे. आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या अभिमानाची स्पर्धा. आपल्याला विनंती असेल की मंचकावरती येऊन मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अंतिम 6 चेंडू आणि बनवायचे फक्त आणि फक्त एक धाव. वाचवली जाईल का, हा इतिहास रचला जाईल का या स्पर्धेमध्ये, मात्र तसं घडणार नाही. आपण पाहतो सामना जिंकलाय. आपण पाहतो धामणवाडी संघ अभिनंदन. हार्डलक येरमाळ संघ फाईट अप्रतिम दिल्या. धामणवाडी टीमला विनंती असेल आपला संघनायक मात्र तो रेट टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी पाठवायचा आपण पाहतोय. आणि सामना हिरो आपल्याला पाहायला मिळेल रुपेश कडाळी, ज्याने बॅटिंग करत असताना 6 मध्ये बनवल्या 20 धाबा आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 धाबा खर्च केल्या. अष्टपैलू कामगिरी पार पाडली आणि जबरदस्त विजय आपल्या टीमला खेचून दिला आपण पाहतोय. आणि तो ठरलाय सामन्याचा सामनावीर.